कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। 25 फेब्रुवारीला स्वारगेट बस स्थानकावरती एका तरुणीवरती शिवशाही बसमध्ये पहाटेच्या सुमारास अत्याचार झाला आणि त्यानंतर पुढे बऱ्याच घटना घडल्या। म्हणजे काहींनी सुरुवातीला त्या तरुणीला याच्यामध्ये दोषी ठरवलं, त्यानंतर ते समोर आलं, मग आरोपी दत्ता गाडेला अटक झाली आणि बरीच चर्चा झाली, महिला सुरक्षा असू द्या किंवा इतर अनेक गोष्टींवरची सुद्धा। पण या सगळ्यामध्ये त्या तरुणींनी काही मुद्दे समोर आणलेले आहेत आणि सचिवांना तसं पत्र लिहिलंय। त्यातले काही मुद्दे हे अत्यंत गंभीर आहेत। या सगळ्या पत्रामध्ये ती काय म्हणते जाणून घेऊया। तर तिने हे विधी विभागाच्या प्रधान सचिवांना हे पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रामध्ये ॲडव्होकेट असीम सरोदे यांची नियुक्ती विशेष सरकारी वकील म्हणून करावी अशी मागणी केलेली आहे। या पत्रामध्ये ती म्हणते की माननीय प्रधान सचिव विधी व न्याय विभाग मुंबई महाराष्ट्र, विशेष स्वारगेट येथील बस स्टँडवर माझ्यावर झालेल्या बलात्कार प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून असीम सरोदे यांची नियुक्ती करण्याबाबत। मी पुण्यातल्या स्वारगेट येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेतील विक्टीम आहे। दिनांक 25/2/2025 रोजी स्वारगेट बस स्थानकावरील शिवशाही बसमध्ये माझ्यावरती आरोपी दत्ता गाडे नावाच्या व्यक्तीने बलात्कार केला। मी सुरुवातीला आरडाओरडा केला, त्यानंतर माझा आवाज खोल गेला, तो निघतच नव्हता आणि अशा वेळी माझ्या मनामध्ये बलात्काराच्या विविध घटनांमध्ये विरोध केल्याने जखमी झालेल्या किंवा मारून टाकण्यात आलेल्या गोष्टी आल्या। मी जीव वाचवणं महत्त्वाचं मानलं। यानंतर पुढे ती म्हणते दोनदा माझ्या इच्छेविरोधात अत्याचार बलात्कार केल्यानंतर तिसऱ्यांदा त्याने अमानवी जबरदस्तीचा प्रयत्न केला। मी पूर्ण ताकदीने विरोध केला। कदाचित दोनदा लैंगिक अत्याचार केल्याने त्याने सुद्धा माघार घेतली आणि तो पळून गेला। या सगळ्या प्रकरणानंतर सरोदे यांनी मला धीर दिला वगैरे तिचं म्हणणं आहे आणि त्यांचीच सरकारी वकील म्हणून नेमणूक करावी अशी विनंती सुद्धा तिने केलेली आहे। हे सगळं होत असताना तिने असं म्हटलंय की मी पुण्याच्या पोलीस आयुक्तांकडे सुद्धा गेले आणि त्यांनाही विनंती केली की या प्रकरणामध्ये असीम सरोदे यांना माझं वकील म्हणून नेमणूक व्हावी। मात्र त्यांनी सांगितलं की तुम्हाला एक दिवस उशीर झालेला आहे आणि त्यामुळे आम्ही दुसऱ्या वकिलांची नेमणूक केलेली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये तिने 10 ओळी लिहिलेल्या आहेत आणि मला वाटतं आपल्याकडे एखाद्या पीडितेला कशा पद्धतीची वागणूक देऊ नये हे जाणून घ्यायचं असेल तर या 10 ओळी प्रत्येकाने वाचायला हव्यात। त्यामध्ये ती म्हणते बलात्कार करणाऱ्या व्यक्तीने माझ्या मर्जी विरोधात माझ्या शरीरावर अत्याचार करायचे। अनेक पुरुष पोलीस अधिकाऱ्यांनी मी माझ्यावर कसा अत्याचार झाला हे मी त्यांना सांगायची। त्यानंतर पुरुष वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माझी इच्छा नसताना माझी संमती घ्यायची व माझी वैद्यकीय चाचणी करायची। माझ्या चारित्र्यावर चिखल उडवणारे वक्तव्य आरोपीच्या प्रतिनिधींनी काही राजकीय व्यक्तींनी कोणतीही शहानिशा न करता करायचे। माझी बदनामी करणारे वक्तव्य करणाऱ्यांवर बंदी आणावी अशी लेखी विनंती करूनही जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त कोणीच काही आदेश करणार नाही। मला स्वतःहून आर्थिक मदत द्यावी असा निर्णय मनोधैर्य योजनेत असूनही अजूनही मनावर घेतला नाही आणि माझ्या निवडीनुसार वकील नेमण्याचे अधिकारही मला जणू नाहीत अशी वागणूक दिली जाते। मॅडम, या सगळ्या घटनांमध्ये मी कोणीच नाही का? तिचे प्रश्न ऐकून घ्या। एकतर पहिला नियम असा आहे की जर तुम्हाला पीडित महिलेची किंवा कुठल्याही महिलेची चौकशी करायची असेल तर तिथे महिला पोलीस कर्मचारी असणं बंधनकारक आहे। तिला जर तुम्ही काही पर्सनल प्रश्न विचारणार असाल, काही खासगी प्रश्न किंवा तिला त्या संपूर्ण घटनेमध्ये लज्जा उत्पन्न होईल असे काही प्रश्न विचारणार असाल तर तिच्यासोबत एखादी महिला अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असणं महत्त्वाचं असतं। आणि दुसरा मुद्दा असा आहे की जर एखाद्या पीडितेची शारीरिक तपासणी करायची असेल तर तिथे सुद्धा महिला कर्मचारी अगर महिला डॉक्टर असणं यांना पहिलं प्राधान्य दिलं जातं। त्यामुळे या दोनही गोष्टी इथे पाळल्या गेल्या नाहीत। यासोबत सुद्धा तिने अनेक गोष्टी म्हटलेल्या आहेत। ती म्हणते माझ्यावरती लैंगिक अत्याचार झाला, तो इतर कोणावरही होऊ नये म्हणून मी बलात्काराविरुद्ध लढते आहे। ही माझी केस आहे, मला न्याय हवा आहे। व्हिक्टीम म्हणून मी कोणाला सरकारी वकील नेमायचं हे ठरवण्याचा संविधानिक अधिकार मला आहे। त्यामुळे माझ्या पसंतीचे वकील निवडण्याचा व नेमण्याचा माझा अधिकार मान्य करावा ही विनंती। हा सगळा मजकूर मी पूर्ण विचार करून दिलेला आहे। मला न्याय मिळावा अशी मागणी आहे आणि सरोदे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करावी अशी विनंती केल्यानंतर मी आता मागणी करत आहे असं त्या मुलीचं म्हणणं आहे। आता लक्षात घ्या, सगळ्या प्रकरणामध्ये काही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। तिचं म्हणणं आहे सरोदे यांची नेमणूक करावी विशेष वकील म्हणून। मात्र पोलिसांनी जी 3 नावं पूर्वी समोर आलेली आहेत त्याच्यापैकी एका नावावरती शिक्कामोर्तब करून त्यांच्याकडे आता केस गेलेली आहे। अर्थात आता याबाबतचा मुख्य निर्णय जो आहे तो प्रधान सचिव घेतील, त्यावरती चर्चा होईल। पण सगळ्यात महत्त्वाच्या तिन्ही ज्या लिहिलेल्या 10 ओळी आहेत, ज्या पद्धतीने पुरुष वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची शारीरिक तपासणी केली आणि पुरुष पोलीस अधिकाऱ्यांनी तिला प्रश्न विचारले किंवा पुरुष पोलीस अधिकाऱ्यांकडनं तिचं इंटरोगेशन झालं, तिची चौकशी झाली, हे मात्र निश्चितच आक्षेपार्ह आहे। आणि आता यावरती काही
होणार आहे का, याबाबत विचारणा होणार आहे का, महिला आयोग यावरती काही बोलणार आहे का, ज्या राजकीय नेत्यांनी, ज्या महिला राजकीय नेत्यांनी तिच्यावरती, तिच्या चारित्र्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्या तरी याच्यावरती आवाज उठवणार आहेत का, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुन्हा असं काही घटना दुर्दैवाने घडली आणि एखादी पीडिता समोर आली तर तिच्या बाबतीत तरी असे नियम पाळले जाणार आहेत का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. या सगळ्याबाबत काय वाटतंय सकाळवरती नक्की व्यक्त व्हा. त्यासोबतच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.